नमस्कार मित्रांनो, NSB डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जे बांधकाम कामगार एकच विषय आहे। आज बांधकाम कामगार भांडी योजना, बांधकाम कामगारांना भांडी मिळायला सुरुवात। तर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे, तसेच आचारसंहिता पण दिनांक 6 जून रोजी समाप्त होणार आहे। तसेच भांडी मिळायला सुरुवात याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत। कामगाराचे नवीन रजिस्ट्रेशन झालेले आहे, त्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत आणि त्यांनी जी सभासद आपली नोंदणी फी ₹1 भरून जी भरलेली आहे, अशा बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तसेच ज्यांचे फॉर्म रिजेक्टमध्ये आहे त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म अपलोड करून घ्या। रिजेक्ट आहे त्यांनी पण आपले 7 दिवसाच्या आत आपलं जे रिजेक्ट आहे त्याचे स्पष्टीकरण देऊन आपला परत फॉर्म भरून घ्या। तर ही महत्त्वाची माहिती आहे। बांधकाम कामगार भांडी मिळायला कधी सुरुवात होणार आहे, लोकसभा निवडणुकीचा निकाल हा लागलेला आहे। आचारसंहिता पण 6 जून रोजी समाप्त होणार आहे आणि भांडी वाटप योजनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे आणि बांधकाम कामगार साईट पण आता चालू होणार आहे। तर जे बांधकाम कामगार ज्यांचे रिन्युअल फॉर्म आहे त्यांनी आपले फॉर्म रिन्युअल करून घ्या आणि ज्या बांधकाम कामगाराचे नवीन ॲप्लिकेशन केलेले आहे त्यांचे फॉर्म काहींचे अप्रूव्ह झालेले आहेत, ज्यांना रिजेक्टचे मेसेज आलेले आहे त्यांनी आपले फॉर्म 7 दिवसाच्या आत हे आपले फॉर्म जी रिजेक्ट आहे त्या फॉर्म परत भरून घ्या। तर 7 दिवसाच्या आत हे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे, तर ते पण त्यांनी करून घ्या। त्यानंतर जी नवीन नोंदणी सभासद फी जी पावती आपल्याला ₹1 भरून जी मिळते ती पावती आपण घ्या आणि बांधकाम कामगार भांडी वाटप योजना सुरुवात झाल्यानंतर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलवर व्हिडिओ येईल। तर त्यासाठी आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।